लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशी, लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशी, उजळू सारे रंग त्याचे, उजळू सारे रंग त्याचे. प्रण आज एकमुखासी, प्रण आज एकमुखासी, जगण्या शिकण्याचा अधिकार, जगण्या शिकण्याचा अधिकार दिला म्हटलं ज्यांनी आज. संविधानाचा करते आदर, संविधानाचा करते आदर, करुणी मुजरा मानाचा, करुणी मुजरा मानाचा त्यास माझे पहिले वंदन, त्यास माझे पहिले वंदन या मातृभूमीला, जिच्या खुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला, जिच्या खुशीत अनेक क्रांतिकारांनी जन्म घेतला. माझे दुसरे वंदन, माझे दुसरे वंदन या तिरंग्याला, जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खरंच साक्षीदार आहे, जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला खरंच साक्षीदार आहे. माझे तिसरे वंदन, माझे तिसरे वंदन या शिवछत्रपतींना, ज्यांनी स्वराज्याचे हे स्वप्न हे मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले, प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले. आज आपल्या आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि मानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी, अर्थातच प्रजासत्ताक दिन, अर्थातच प्रजासत्ताक दिन. सर्व गुरुजनांना व मान्यवरांना माझा नमस्कार. मी भक्ति शिवाजी कदम, वर्ग 3. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी तो पहचान यही है कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी है, कि हम हिंदुस्तानी. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी, आपल्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद आणि राणी लक्ष्मीबाई यासारख्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिल्याच्या नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. देशभक्त से ही जिसकी शान है, देशभक्त से ही सम्मान है. हम उस देश के फूल है जिसका नाम हिंदुस्तान है, जिसका नाम, जिसका नाम हिंदुस्तान है. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? तर एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तर एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते. तसेच या भारताला एका राजघटनेची गरज होती, एका राजघटनेची गरज होती. हे राजघटना लिहिण्याचे काम, हे राजघटना लिहिण्याचे काम त्यांनी वर्गातच बसून शिकणारेच नव्हे, तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अतिपरिश्रमातून 2 वर्ष 11 महिने, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या कालावधीत पूर्ण केली, या कालावधीत पूर्ण केली. नसे नुसते पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच, नसे नुसते पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच समृद्ध संविधान बनले, समृद्ध संविधान बनले. म्हणून म्हणते भारत हा निसर्गाची छाया आहे, भारत हा निसर्गाची छाया आहे, पक्ष्यांचा संचार आहे, फुलांचे सुगंध आहे, सिंहांचे शौर्य आहे, सिंहांचे शौर्य आहे. म्हणून म्हणते भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. जाता जाता एवढेच म्हणते की, जाता जाता एवढेच म्हणते की, यहाँ डाल डाल पर सोए की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बालकांचे कलागुण पाहणे आतुरतेने डोळे